धन्यता सोनकांबळे। आपण पाहत आहात नागराज न्यूज। वाल्मिक कराडसह त्याच्या टोळीला तात्काळ फासावर लटकावा या मागणीसाठी लातूर जिल्हा शिवसेना शिंदे गट आक्रमक। बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मारेकऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा देऊन फासावर लटकवावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक लांबजना पाटी येथे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वात शिवसेना लातूर जिल्ह्याच्या वतीने आंदोलन करण्यात आले। बीड जिल्ह्यात मसाजोग येथे 9 ते 13 डिसेंबरमध्ये हृदयद्रावक मनाला पिळून टाकणारे क्रूर हत्याकांड घडवलं गेलं। त्या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड व त्याच्या टोळीतील सर्वच गुन्हेगारांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये प्रकरण चालवून भर चौकात त्यांना फाशी द्यावी व या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करून त्याला फासावर लटकवावे या मागणीसाठी लातूर जिल्ह्याच्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजी माने यांच्या नेतृत्वात शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक लांबजना पाटी येथे तीव्र आंदोलन करण्यात आले। यावेळी कराडचा प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून भर चौकात फासावर लटकवण्यात आले। मसाजोग तालुक्यामध्ये मसाजोगच्या सरपंचाला ठार मारून बीड जिल्ह्यातल्या टोळी युद्धानं वर तोंड काढलेलं। मी सत्तेत इतका माजलोय, माझं कोणीही वाकडं करू शकत नाही, माझ्या पाठीमागं कोण तर आहे अशा भ्रमात राहून वाल्मिक कराड आणि त्यांच्या टोळीनं संतोष देशमुखाचा निर्घुण खून केलेला आहे। एवढी दुर्दैवी घटना या महाराष्ट्रात घडली। काय वाटत असेल त्या संतोष देशमुखाच्या आईला, काय वाटत असेल त्या संतोष देशमुखाच्या मुलीला, काय वाटत असेल माझ्या भगिनी संतोष देशमुखाच्या पत्नीला। अरे अख्खा महाराष्ट्र हळहळला आहे, अख्ख्या महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आहे, अख्खा महाराष्ट्रात पेटून उठलेला आहे। म्हणून या सरकारला मी नम्रपणे विनंती करतोय, संतोष देशमुखाचे सहकारी जेवढे असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। जलद गती कोर्टामध्ये खटला चालून लवकरात लवकर निर्णय देऊन वाल्मिक कराड यांच्या सर्व सहकार्याला फाशी झाली पाहिजे। हे जर हरामखोर सुटले तर ज्या पद्धतीनं आज आम्ही फाशी देण्याचा कार्यक्रम लातूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं रास्ता रोको करून केलेला आहे, याच पद्धतीनं सुटलेले आरोपी जर बाहेर कुठं दिसतील तिथं लोक ठेचून मारतील, दिसतील तिथं फाशी देतील। यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ द्यायचा नसेल तर सरकारनं त्वरित आणि लवकरात लवकर या हरामखोर वाल्मिक कराड यांच्या टोळीला, संपूर्ण टोळीला फाशी झाली पाहिजे।